शिवडी नावा शेवा ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट सीलिंगचं 85% काम मवियाचंच ठाकरे गटाचा सीलिंग उभारणीवरती दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी अटल सेतूचं लोकार्पण। पंतप्रधान मोदींसह राज्यपाल सीएम डीसीएम देखील उपस्थित। मुंबई नवी मुंबईतील अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। दिघा रेल्वे, खारकोपर, उरण रेल्वेसह अनेक प्रकल्पांचं लोकार्पण। देशातील युवक सामर्थ्यशाली, भारताच्या युवकांवर माझा सगळ्यात जास्त विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींनी राबवली स्वच्छता मोहीम। 22 जानेवारीच्या सोहळ्याआधी देशभरातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचं मोदींचं आवाहन। राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत। 2024ला शूर्पणखेचं नाक कापायचंय, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। मोदींना सामान्यांशी देणं घेणं नाही, मोदी मराठ्यांना ओबीसी करू शकले असते। आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंची मोदींवर नाराजी। मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस संभ्रमावस्थेत, विनायक राऊतांचा फडणवीसांना टोला। सिंधुदुर्ग रत्नागिरीवर शिवसेना तर रायगडवर अजित पवार गटाचा दावा, पण दोन्ही मतदारसंघासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही असल्याचं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। भंडारा गोंदिया लोकसभा लढवण्यात सदैव तयार, भाजपच्या जागेवरती प्रफुल्ल पटेलांचा दावा। माझ्या लढण्याचा प्रश्न असेल तर मी तयार, पटेल। घराणेशाहीमुळे देशाचं मोठं नुकसान, युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन। अटल सेतू केवळ पंतप्रधान मोदींमुळे शक्य, 40 वर्षांमध्ये जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं, फडणवीसांकडून कौतुक। आजचा दिवस देशासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, मोदींनी देशाला खंबीर नेतृत्व दिलं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोदींचं कौतुक। खासदार सुप्रिया सुळेंसमोर मराठा बांधवांची मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठा अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे यांनी धरला ठेका, मोदींच्या स्वागतासाठी भुसेंनी धरला ठेका। पंतप्रधान मोदींना वेळ मिळाल्यावरती निवडणुका जाहीर होतील तर रामाच्या नावाने किती काळ राजकारण करणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध, भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला यावं। दिल्लीमध्ये उद्या इंडिया आघाडीची बैठक, 14 पक्षातील प्रमुख नेते राहणार उपस्थित। अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, पुढील आठवड्यामध्ये ठाकरे गट नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधामध्ये याचिका दाखल करणार। मवियाचं जागा वाटप ठरलं नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप बाकी, जयंत पाटलांची माहिती। वन नेशन वन इलेक्शनला ममता बॅनर्जींचा विरोध, ममता बॅनर्जी यांचे उच्चस्तरीय समितीला पत्र, ही संकल्पना असंवैधानिक असल्याचं बॅनर्जींचं मत। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार, 17व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन। राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईपर्यंत निघणार न्याय यात्रा, यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप होणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास 4 शंकराचार्यांचा नकार, अर्धवट मंदिरामध्ये पूजा होत नसते, शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचं वक्तव्य। कन्नड पाट्यांविरोधामध्ये मनसे ठाकरे गट आक्रमक, कणेरीमधील सिद्धगिरी मठावरील कन्नड पाट्या हटवल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।